आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती या नयाने आपल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करते. आणि त्याचबरोबर आपल्या या दासबोध निरूपणाच्या अद्वैत चिंतन या ग्रुपच्या दुसऱ्या आचार्य त्या ठिकाणी सीमाताई यांना देखील सादर नमस्कार करते. आणि आपण आज चिंतनाकडे वळणार आहोत. स्नेहलताईंनी अतिशय छान पद्धतीने प्रस्तावना जी काही मांडलेली आहे त्यात संपूर्ण आढावा, मागच्या देखील 2 समासांचा आढावा आणि त्याचबरोबर या 3 गुणांचा देखील आढावा अतिशय छान पद्धतीने घेतलाय. विस्तार रूपाने या 3ही गुणांच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला आता आज आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या त्रिगुणांचा विचार करायचा आहे. आणि अत्यंत जीवनाशी निगडीत असलेला असा हा त्रिगुणांचा विचार आहे. कारण हे प्रत्येकामध्येच रोजच्या रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सातत्याने या त्रिगुणांचा खेळ आमच्या जीवनामध्ये चाललेला असतो. आणि प्रत्येकामध्ये हे 3ही गुण जे आहेत ते कमी अधिक प्रमाणात असतातच. आता आपण बघितलं, प्रस्तावनेत सांगितलं की हे त्रिगुण कशा पद्धतीने निर्माण झाले. तर गीता असं सांगते की हे त्रिगुण प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत. भगवद्गीता त्या ठिकाणी म्हणते आहे 14व्या अध्यायामध्ये की सत्व रजस तम इति गुणा प्रकृती संभवा. अर्थात सत्व रज आणि तम या 3ही गुण जे काही आहेत ते प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत. आता ही प्रकृती तरी कशी निर्माण झाली? प्रकृती याचा अर्थ मूळ माया. आणि मूळ माया कशी निर्माण झाली? तर त्या ठिकाणी आपण आता बघितलं तसं की आधी सुरुवातीला सर्वप्रथम एकुलतं एक ब्रह्म होतं. त्याला एकट्याला कर्मेना, त्याला जणू काही वाटलं की आपण एकाच बहु व्हावं. आणि म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये एकोहम बहुस्यम अशा प्रकारचा जणू काही संकल्प उठला. आणि हे जे काही स्फुरण आहे ती स्फुरण म्हणजेच मूळ माया आहे. त्या मूळ मायेतून गुणमाया, त्या गुणमाया म्हणजेच त्या ठिकाणी हे त्रिगुण, त्या गुणमायेतून गुणक्षोभिनी आणि त्यातून पंचमहाभूत अशा पद्धतीने मग ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. त्या पंचमहाभूतातल्या तमोगुणापासून म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वीतून वनस्पती निर्माण झाली. वनस्पतीतून 4ही प्रकारचे प्राणी निर्माण झाले की जे जारज, स्वेदज, अंडज आणि उद्भिज अशा पद्धतीने ओळखले जातात. आणि म्हणून या संपूर्ण त्रैलोक्यामध्येच हे 3ही गुण भरून राहिलेले आहेत. भगवंताचं एक गीतेमध्ये एक आणखीन एक वचन आहे. ते असं म्हणतात की एकही जागा अशी नाही या त्रैलोक्यातील, संपूर्ण 3ही लोकातील एकही जागा अशी नाही की जी गुणांनी व्यापलेली नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी हे गुण जे काही आहे हे गुण तर तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा हे भरून राहिलेलेच आहे. आपलं हे स्थूल शरीर सुद्धा जे काही आहे ते अष्टधा प्रकृतीने तयार झालेलं आहे. जसं की आपण विचार केला, बघितलं तर कर्मेंद्रिय जी काही आहेत आपली, तर ती आपली कर्मेंद्रिय ही रजोगुणापासून तयार झालेली आहे. ज्ञानेंद्रिय जी आहेत ती सत्वगुणापासून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने हे स्थूल शरीर पंचमहाभूत आणि 3 गुण अशा अष्टधा प्रकृतीपासून तयार झालेला आहे. तसंच सूक्ष्म शरीराचा जरी विचार केला तरी सूक्ष्म शरीर सुद्धा त्या ठिकाणी अष्टधा प्रकृतीपासून तयार झालेला आहे. त्या ठिकाणी आपलं सूक्ष्म इंद्रिय जे काही आहे की जे मन आहे ते मन रजोगुणापासून आणि वायू तत्वापासून तयार झालंय. बुद्धी जी काही आहे ती सत्वगुण आणि तेज तत्वाची बनलेली आहे. चित्त पुन्हा सत्वगुण आणि जल तत्वाचं तयार झालेलं आहे. अहंकार जो आहे तो तमोगुण आणि पृथ्वी तत्वापासून तयार झालेला आहे. आणि म्हणूनच संपूर्ण शरीर ही अष्टधा प्रकृतीपासून तयार झालेलं आहे. आणि समर्थांनी या ठिकाणी आता आपला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सांगायला सुरुवात समर्थ करत आहेत. समर्थांनी या ठिकाणी त्रिगुणांचा जो विचार सांगितलेला आहे तो अतिशय विस्ताराने सांगितलेला आहे. आणि प्रत्येक गुण स्वतंत्रपणे सांगितलाय. हे आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य आहे की खऱ्या असं कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही की इतक्या विस्तृत पद्धतीने रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण त्या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलेले आहेत. इतक्या विस्तृत स्वरूपात आणि एकत्रितपणे स्वतंत्रपणे एका गुणांचा विचार जो काही आहे म्हणजे रजोगुणाचा विचार, तमोगुणाचा विचार आणि सत्वगुणाचा विचार, त्याची लक्षणं काय, तो माणूस कशा पद्धतीने वागतो,
त्याचं चालणं, बोलणं, वागणं, त्याच्या आवडी-निवडी कशा पद्धतीच्या असतात, या प्रत्येक गुणांचा प्रभाव ज्या ज्या व्यक्तीवर ज्या ज्या पद्धतीने असतो, तर ती व्यक्ती मग त्या गुणाच्या प्रभावाखाली वावरत असेल. जरी तीनही गुण आपल्या अंतःकरणात, म्हणजे या तीनही गुणांनी हे सगळं स्थूल सूक्ष्म शरीर वगैरे जरी तयार झालेलं असलं, तरी प्रत्येकाचा केव्हा ना केव्हा एक गुण वर असतो. तेव्हा बाकीचे दोन गुण जे आहेत ते दोन गुण मात्र खालच्या स्तराला असतात, म्हणजे त्या ठिकाणी ते दबलेले असतात. जेव्हा रजोगुण वर येतो तेव्हा सत्वगुण आणि तमोगुण त्या ठिकाणी खाली असतो, किंवा जेव्हा सत्वगुण वर येतो तेव्हा रजोगुण आणि तमोगुण खाली असतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की एकच प्रामुख्याने एक गुण एका वेळेस वर असलेला आपल्याला लक्षात येतो, आणि म्हणून हा विचार समर्थाने इतका विस्तृत आणि स्वतंत्र पद्धतीने मांडलेला आपल्याला इतर कुठल्याही वाङ्मयामध्ये दिसत नाही. पहिली ओवी जी काही आहे त्यातच समर्थ या ठिकाणी सांगतातच आहे की मुळी देह त्रिगुणाचा, सत्वरजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, की मुळात हे शरीर कशापासून तयार झालं, तर त्रिगुणांपासून तयार झालं. आणि या त्रिगुणांचा आपल्या जीवनामध्ये उपयोग निश्चितपणे आहे. एकही गुण यातला टाकाऊ नाही. पण त्या ठिकाणी विशेष करून परमार्थाला लागलेल्या साधकांनी, आध्यात्मिक मार्गाला ज्याला जायचं आहे, त्यांनी मात्र आपला सत्वगुण हा स्थायी भाव त्याचा असला पाहिजे, असंही समर्थ सांगायला त्या ठिकाणी म्हणजे प्रवृत्त होतात. आणि म्हणून आम्हाला जर का परमार्थ साध्य करायचा असेल, आम्हाला जर का खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये आनंद, शांती, समाधान, तृप्ती अशा पद्धतीने मिळवायची आहे, आणि मग ती केव्हा मिळेल, तर जीव ब्रह्मैक्य जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने अखंड आनंद, अखंड शांती, अखंड तृप्ती, अखंड समाधान अशा पद्धतीने आम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हे तीनही गुण कामाचे आहेत, नाही असं नाही, पण प्रामुख्याने साधकाला मात्र विशेष करून सत्वगुण जो काही आहे तो सत्वगुण खऱ्या अर्थाने स्थायी भाव त्याचा झाला पाहिजे. पण सुरुवातीला आधी तो कमवला पाहिजे. आपल्याला आज सत्वगुणाचा विचार करायचा नाहीये. सत्वगुण फार मोठा आहे आणि त्याची लक्षणं सुद्धा बऱ्याच ओव्यांमध्ये समर्थांनी विस्तृत पद्धतीने सांगितलेली आहे. आज आपण जो विचार करणार आहोत तो रजोगुणाचा विचार करणार आहोत. आणि रजोगुणाचा विचार त्या ठिकाणी की त्याचा नेमकं प्रत्येक गुणांचा प्रभाव जेव्हा आमच्यावरती असतो, तर त्यामुळे त्या ठिकाणी त्याचे परिणाम काय होतात, की जेव्हा सत्वगुण वर आलेला असतो आणि माणसाला मृत्यू येतो, त्यावेळेस किंबहुना सत्वगुणामध्ये जेव्हा माणूस सातत्याने राहतो तेव्हा त्याच्या हातून भगवत भक्ती घडते. रजोगुणामुळे पुनरावृत्ती होते, पुन्हा पुन्हा त्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकावं लागतं. आणि तमोगुणामुळे त्या ठिकाणी माणूस जो काही आहे, तर तो चांगलं एवढं मोठं मिळालेलं जे नरदेह नावाचं घबाड आहे, ते घबाड मात्र गमावून बसतो आणि त्याला त्या ठिकाणी नीच योनीमध्ये त्याला जावं लागतं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हा विचार समर्थांनी विशेषत्वाने आपल्याला सांगितलेला दिसतो. आणि गीतेचा आधार घेऊन समर्थ या ठिकाणी सांगतात की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसाः. याच दुसऱ्या ओळीमध्ये समर्थांनी काय केलेलं दिसतं, तर भाष्य केलेलं दिसतं त्या संदर्भात. हे तीनही गुण आपण का समजावून घ्यायचे, हा विचार सुद्धा फार महत्वाचा आहे. सातत्याने सत्वगुण हा जर आपला स्थिर भाव ठेवला तर परमार्थाला भगवत भक्तीला तो अनुकूल होतो, हे आपण आत्ताच बघितलं. रज आणि तम हे गुणही आपल्याला ओळखता आले पाहिजे, आणि ते हळूहळू का होईना पण त्यांची लक्षणं जाणून घ्यायची. आणि ती लक्षणं साधकाने, विशेषतः अध्यात्म मार्गाला लागलेल्या मनुष्याने त्या ठिकाणी हळूहळू ते रज आणि तम हे आपल्यातले कमी कमी करण्याचा प्रयत्न करायचा. या तीनही गुणांचा आपण बघितलं मगाशी की उपयोग हा आहेच, पण सत्वगुणाचा उपयोग खास करून परमार्थासाठी आहे. सत्व रज तम हे तीनही गुण वास्तविक पाहता जड आहेत, आणि म्हणून आपण जे काही आहे या गुणांचा वापर करणारा जो जीव आहे तो जीव मात्र त्या ठिकाणी चेतन आहे. आणि म्हणून गुण माझ्यावर हावी न होता गुण मला वापरता आले पाहिजे.
त्या त्या वेळेस त्या त्या गुणांचा वापर करून त्याच्या पलीकडे मला जायचं आहे, मला गुणातीत व्हायचं आहे. आणि मला गुणातीत व्हायचं असेल तर म्हणून मला हे तीनही गुण समजून घेतले पाहिजे. त्यातल्या त्यात रजोगुण आणि तमोगुण हे दोन्ही जे काही आहेत ते मला सातत्याने खालच्या स्तरावरती ठेवले पाहिजेत. म्हणजे अंतःकरणावरती वर प्रभाव जर कोणाचा ठेवायचा असेल तर तो सत्वगुणाचा प्रभाव आम्हाला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आज जो काही रजोगुणाचा विचार करणार आहोत तो माझ्यामध्ये किती प्रमाणात आहे हे मला ओळखता आलं पाहिजे, हे मला कळलं पाहिजे. तमोगुण माझ्यामध्ये किती प्रमाणात आहे आणि सत्वगुण माझ्यामध्ये जो आहे तो काय फक्त ऑक्सिजनवर आहे का काय असं म्हणावं लागतंय का काय, हेही मला त्या ठिकाणी कळलं पाहिजे. आणि मग बाकीचे जे तम आणि रज जे आहेत ते हळूहळू कसे कमी करायचे आणि ते कमी करण्यासाठी मग माझ्यामध्ये ती लक्षणं कशा पद्धतीने दडलेली आहेत, मला स्वतःला आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि आत्मपरीक्षण करून स्वतःमधला रजोगुण तमोगुणही मला ओळखता आला पाहिजे. आणि तो ओळखून मला हळूहळू सत्वगुणाकडे सातत्याने वाटचाल करता आली पाहिजे. तरच अध्यात्म जे काही आहे, कारण भगवंत गीतेमध्ये पुन्हा सांगतात, सत्वात संजायते ज्ञानम. मला जर का आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सत्वगुण हा तुमचा आमचा स्थायी भाव झालेला असला पाहिजे. आधी तो कमवला पाहिजे. आधी कमवलाच जर का तो नाही तर त्या ठिकाणी आम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या जी प्रगती करायची आहे ती प्रगती करता येणार नाही. आणि म्हणून मला हे तीनही गुण समजून घेतले पाहिजे. तमोगुणाची लक्षणं काय आहेत, रजोगुणाची लक्षणं काय आहेत आणि सत्वगुणाची सुद्धा लक्षणं काय आहेत, हे सगळं मला जाणून घ्यायचं. आणि हे जाणून घेतल्यावरती मग स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं. आणि आत्मपरीक्षण करून अरे माझ्यामध्ये तमोगुण आहे बरं का, कुठे कुठे डोकवतो आहे, हे माझं जर मला लक्षात आलं आणि कुठे कुठे कशा पद्धतीने तो डोकवतोय, कोणत्या लक्षणातून तो डोकवतो आहे, हे मला जाणून घेता आलं पाहिजे. जेव्हा आता समजा मी दुपारी झोपलेली आहे आणि दुपारी मी झोपलेली आहे आणि अर्धा तास वास्तविक दुपारची वामकुक्षी जी काही आहे ती वामकुक्षी अर्धा तासाच्या वर होता उपयोगाचं नाही. आणि त्याच्याही पेक्षा जर का मला पावसाळ्याचे दिवस आहेत, छानपैकी मला काय पांघरून घेऊन झोपून राहावंसं वाटत आहे, ते केवळ माझ्यातला तो आळस आणि माझ्यातला तो तमोगुण त्या ठिकाणी वर आलेला असतो आणि त्यामुळे मला झोपून राहावंसं वाटतं. माझं मला कळलं पाहिजे की अरे या ठिकाणी माझा हा आळस जो काही आहे तो मला झोपायला प्रवृत्त करतो आहे. वास्तविक झोप झालेली असताना सुद्धा, बरं वाटत असताना सुद्धा त्या ठिकाणी मला ताबडतोब बिछाना सोडता आला पाहिजे. आणि ताबडतोब जर का मी बिछाना सोडला तर आणि हळूच कुठल्या तरी कामाला मी जेव्हा लागते तेव्हा मी तमोगुणातून रजोगुणात माझा प्रवेश झालेला असतो. म्हणजे त्या ठिकाणी तमोगुण सोडून दिला, आळस टाकून दिला आणि बिछाना सोडला आणि बिछाना सोडून मी काहीतरी कामाला लागले तर त्या ठिकाणी तमोगुण कमी झाला, तमोगुणाचं वर्चस्व कमी झालं. आणि तमोगुणातून मी आता कुठे आलेली आहे तर रजोगुणात मी आलेली आहे, कारण मी काहीतरी काम करते आहे. रजोगुणाचं लक्षणच सांगितलंय की सातत्याने काही ना काही काम करत राहणं, स्वस्थ न बसणं आणि तेही पण स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत राहणं, हे रजोगुणाचं प्रामुख्याने असलेलं एक लक्षण समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून मला मग त्या रजोगुणामध्ये यायचं आहे. रजोगुणात मी स्वतःला घेऊन आले आणि मग घेऊन आल्यानंतर आता ते रजोगुणाचं काम करत असताना, म्हणजे कुठलंही काम करत असताना तो भगवंत माझ्याकडून ते करवून घेत आहे हा विचार, किंबहुना मग नामस्मरण, की एकीकडे काम करता करता जर का मी नामस्मरण करत असेन आणि मला ते जर का साध्य झालं झालं म्हणण्यापेक्षा मी साध्य करण्याचा प्रयत्न केला तर हळूच मी त्या ठिकाणी रजोगुणातून, शबल असलेल्या रजोगुणातून शुद्ध असलेल्या रजोगुणाकडे जाणार. कारण समर्थांनी इथे दोन्ही शबल आणि शुद्ध अशाही प्रकारचे दोन प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. याचाच अर्थ असा होतो की हळूहळू मी माझ्यामध्ये कशा पद्धतीने बदल करून घेऊ शकते आणि मग मला त्या ठिकाणी की सत्वगुणामध्ये हळूच माझा प्रवेश कशा पद्धतीने होईल की जेव्हा ते काम मी भगवंताच्या स्मरणात करीन. भगवंताच्या स्मरणात करता करता ते काम झाल्यानंतर भगवंताला ते अर्पण करण्याचा भाव माझ्या अंतःकरणामध्ये असेल तर तेव्हा माझा रजोगुण जरी असला तरी सुद्धा
तो त्या ठिकाणी शुद्ध रजोगुण म्हणून ओळखला जाईल आणि तो शुद्ध रजोगुणच मला मग सात्विक गुणाकडे नेईल. आता सत्वगुणी माणूस काही काम करत नाही अशातला प्रश्न नाही. तो सुद्धा भरपूर काम करतो, पण तो काम करत असताना केवळ इतरांच्या कल्याणासाठी काम करण्याचं ध्येय त्याच्या डोळ्यासमोर असतं. स्वतःचा केवळ स्वार्थ साधावा एवढ्यासाठी तो कर्म करत नाही. पण कर्म करता करताच अशा पद्धतीने ते मी करत नसून परमेश्वराने जी मला काही शक्ती दिलेली आहे त्या शक्तीमुळे मी या ठिकाणी ते कर्म करत आहे. किंबहुना कल्पित असलेला जीव अशा पद्धतीने हा कर्म करतो आहे, मी त्याच्यापासून पूर्णपणे वेगळी आहे असा विचार अंतःकरणात जागृत ठेवणं, याला त्या ठिकाणी हळूच शुद्ध रजोगुणातून मी पुन्हा कशामध्ये जाते आहे, मग आता शुद्ध सत्वगुणामध्ये जाते, म्हणजे सत्वगुणामध्ये मी जाते आहे. म्हणजे अशा पद्धतीने तमोगुणातून मला रजोगुणामध्ये आलं पाहिजे, रजोगुणातून मला हळूच त्या ठिकाणी शुद्ध रजोगुणामध्ये आलं पाहिजे आणि शुद्ध रजोगुणातून सुद्धा केवळ सत्वगुण जो काही आहे, आणि हे सगळं विचाराने होणार आहे. कर्म तर प्रत्येकाला करावीच लागणार आहे, कारण कर्म कोणीही टाळू शकत नाही. किंबहुना भगवद्गीता पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला सांगते, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, की कोणताही एकही माणूस असा नाही की जो त्या ठिकाणी क्षणभर सुद्धा कर्म न केल्याशिवाय राहू शकेल, असं होत नाही. तर म्हणून कर्म ही करावीच लागणार आहे, पण ती कर्म करत असतानाच केवळ स्वार्थासाठी ती कर्म न करता परोपकारार्थ ती कर्म करता येणं, आणि ते कर्म मी करत नसून पुन्हा भगवंताच्या इच्छेने ते घडत आहे, भगवंतासाठी ते घडत आहे, भगवत नाम घेता घेता ते केल्या जात आहे. असा जर का विचार आणि अंतःकरणात जोपासण्याचा आम्ही प्रयत्न केला तर हळूच आम्ही त्या रजोगुणातून पुन्हा कुठे जातो, तर सत्वगुणामध्ये जातो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने माझ्याच गुणांना मला ओळखता आलं पाहिजे आणि ओळखून मला हळूहळू सत्वगुणाकडे मला जाता आलं पाहिजे. ह्या सत्वगुण या संदर्भामध्ये, रजोगुणाच्या संदर्भामध्ये समर्थांनी या ठिकाणी सांगितलंय की शुद्ध सबळाचे लक्षण सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण सबळ तो संसारिक. आता रजोगुणाचे सुद्धा जे दोन प्रकार आहेत त्या दोन प्रकारांमध्ये शुद्ध आणि सबळ आपण आत्ताच त्याचा विचार केला की कशा पद्धतीने सबळातून शुद्धामध्ये आम्हाला जाता येऊ शकतं, आणि हा असा शुद्ध गुण जो काही आहे तर तो रजोगुण सुद्धा आम्हाला परमार्थाकडे न्यायला कारणीभूत ठरतो. आणि सबळ जो काही आमच्यामध्ये असलेला रजोगुण आहे तर तो मात्र आम्हाला पुन्हा संसारातच गुंतवून ठेवतो. साधारणतः आपल्या लक्षात येतं की प्रापंचिक माणसं जी काही असतात ती जवळजवळ 80% माणसं जी काही आहेत ते 80% माणसं ही रजोगुणीच असतात. आणि रजोगुणी कारण अनेक जन्मांचे संस्कार ते घेऊन आलेले असतात. त्यामुळे मी माझा प्रपंच, माझं घरदार, माझी मुलं बाळ, माझं शेतीवाडी, माझं गाडी बंगला वगैरे वगैरे याच्यातच रमणारी असतात. आणि म्हणून 80% लोक हे स्वभावतःच त्या ठिकाणी रजोगुणी असतात. अगदी 5-10% बोटावर मोजण्या इतके असे जे काही लोक असतात ते मात्र 5-10% असे सत्वगुणी आपल्याला दिसतात की जे मूळतःच स्वभावतःच सत्वगुण जन्माला घेऊनच आलेले असतात. आणि काही 5-10% अशी माणसं असतात की ती त्या ठिकाणी अत्यंत तमोगुणी असतात आणि त्यामुळे ती स्वतःलाही स्वतःचा घात करतातच करतात, पण ती त्या ठिकाणी या समाजाचा सुद्धा घात करायला किंवा विध्वंस करायला कारणीभूत ठरतात. आणि म्हणून आपल्याला आता या ठिकाणी प्रामुख्याने बघायचं आहे की माझ्यामधले हे त्रिगुण तर मला ओळखायचे आहेतच आहेत, पण माझ्या समोरच्या व्यक्तीमधले सुद्धा मला की ही कोणत्या गुणाचा प्रभाव या व्यक्तीच्या अंतःकरणावरती आहे किंवा या व्यक्तीमध्ये आहे हे देखील मला ओळखता आलं पाहिजे. मला स्वतःच माझं आत्मपरीक्षण करून ते तर मला माझ्या कल्याणासाठी ओळखायचं आहे, पण मी कोणाच्या संगतीत राहिलं पाहिजे याचा सुद्धा विचार करताना मग समोरची व्यक्ती सुद्धा तमोगुणी आहे का रजोगुणी आहे का ती त्या ठिकाणी सत्वगुणी आहे हे मला ओळखता आलं पाहिजे. आणि ते ओळखून मला तशा तशा प्रकारची संगत करता आली पाहिजे. आणि म्हणून माझे नातेवाईक किंवा माझे शेजार पाजारचे किंवा माझ्या संपर्कात येणारी माणसं
ही त्या ठिकाणी कोणत्या गुणांनी वेष्टित आहेत, कोणता गुण त्यांच्यातला प्रामुख्याने वर असतो हे देखील मला जाणलं गेलं पाहिजे. आणि असं जाणून मला मग त्यांची कोणाची संगत टाळायची आणि कोणाची संगत करायची हे सुद्धा मला ठरवता आलं पाहिजे. म्हणून माझ्यामधलाही ओळखायचं आहे आणि समोरच्या आमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमधला सुद्धा तो कोणत्या गुणांनी वेष्टित आहे, किंबहुना त्याच्यावरती कोणत्या गुणाचा प्रभाव विशेषत्वाने आहे हे देखील मला ओळखता आलं पाहिजे. आणि मग तशा प्रमाणे मला संगत करता आली पाहिजे. आता आपण या रजोगुणाचा विचार जेव्हा करतो आहे तेव्हा आपल्याला लक्षात येतं की समर्थ या ठिकाणी म्हणतात की रजोगुण येता शरीरी वर्तणूक कैसी करी सावध होऊन चतुरी परिसावे. आता हा रजोगुणाची व्यक्ती कशा पद्धतीने वर्तणूक करते, कशा पद्धतीने ती राहते, तिचं बोलणं चालणं वागणं कशा पद्धतीचं असतं, हा सगळा विचार आता समर्थाने आम्हाला विस्तृत पद्धतीने समर्थ आम्हाला सांगताहेत. आणि म्हणून 8 ते 18 या ओव्या ज्या काही आहेत, या 8 ते 18 ओव्या या विशेषत्वाने माझं घर दार मुलं बाळ यातच माणूस कसा गुंतून राहतो, रजोगुणी माणूस यातच कसा गुंतून राहतो, सातत्याने याचीच तो कशी चिंता वाहत असतो, सतत यांचीच कशी काळजी त्या ठिकाणी तो करत असतो, हे सगळं जे काही आहे हे 8 ते 18 या ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहे. विशेष करून माता पिता कांता सून वगैरे या सगळ्या यांची चिंता वाहणं. आणि विशेष त्याचं जर का सगळ्यात महत्वाचं लक्षण कोणतं असेल तर ते म्हणजे माझे घर माझा संसार देव कैचा आणिला थोर. त्याला स्वतःचं घर दार मुलं बाळ नातेवाईक याशिवाय दुसरं तिसरं याचा अर्थ देवाचं महात्म्याशी त्याचा काहीही संबंध नाही. मीच या घराचा स्वामी आहे, मीच माझंच कर्तृत्व आहे, मीच या सगळ्यांना सांभाळतो आहे, माझ्यामुळे प्रपंच चालतो आहे वगैरे अशा प्रकारचा भाव त्याच्या अंतःकरणात असतो. आणि त्या ठिकाणी तो देवाचं महात्म्य जे काही आहे ते तर मानायला तयारच नसतो. आणि अशी ही जी काही बुद्धी असते तर अशी ही रजोगुणी बुद्धी ही विशेषत्वाने अशा पद्धतीने विचार करणारी असते. आपण 10व्या ओवीचा थोडा विचार करूया. बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण. आता रजोगुणाची लक्षणं सातत्याने सांगताहेत की एक तर तो काळजी वाहत असतो, सातत्याने नातेवाईकांची सगळी जबाबदारी जणू काही याच्याच डोक्यावर येऊन पडलेली आहे. माझ्याशिवाय घर चालणारच नाही, मीच या घराचा या कुटुंबाचा करता करविता आहे, जबाबदारी जी काही आहे ती माझ्याचवर येऊन पडलेली आहे. मी नसेन तर काय, काही हे घरच चालणार नाही, मी नसेन तर काय होईल आणि कसं होईल याची चिंता सुद्धा त्याला लागून राहिलेली असते. आणि म्हणून तो सातत्याने अशा पद्धतीने मी आणि माझं यामध्ये गुंतून पडलेला असतो. मला इथे परमपूज्य डॉक्टर काकांची आठवण येते आहे. काकाला एक प्रसंग सातत्याने नेहमी सांगत असतात. तुम्ही आम्ही सगळ्यांनी कदाचित तो ऐकलेला असेल सुद्धा, की एकदा डॉक्टर काका सांगतात की मी एकदा डायनिंग टेबलवरती नाश्त्याला बसलेलो होतो आणि नाश्त्याला बसलेलं असताना माझी बायको जी काही आहे तर ती धिरडी करत होती आणि माझ्याकडे आमची बहीण जी आहे तर ती बहीण पाहुणी म्हणून आलेली होती. तर ती बहीण सुद्धा त्या ठिकाणी डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करायला बसलेली होती. माझ्या बायकोनी छान धिरडं केलं आणि ते धिरडं करून पहिलं धिरडं मला तिने वाढलं. मग दुसरंही धिरडं तिने मला वाढलं. मग माझी बहीण बाजूलाच बसलेली होती, ती मला म्हणाली की काय रे दादा, तुला वहिनी नेहमी अशा पद्धतीने पहिलं धिरडं वाढते का रे, काही खायला देताना तुला आधी देते का, पहिलं धिरडं तुला घालते का? हो हो म्हणाले. काका म्हणाले की अशा पद्धतीने की हो हो, मी घरचा कर्ता पुरुष आहे आणि मी घरचा कर्ता पुरुष असल्यामुळे पहिलं मला देणार नाही तर कोणाला देईल आणि म्हणून ती पहिलं मला धिरडं घालते. आणि तेव्हा माझ्या बहिणीने त्या ठिकाणी मला म्हटलं, अरे दादा कसला कर्ता पुरुष घेऊन बसला आहेस, अरे पहिलं धिरडं कधी सुद्धा जमत नाही. पहिले 1-2 धिरडी जी असतात ती कशी असतात तर ती गोळा या स्वरूपातच ती धिरडी तयार झालेली असतात, त्याची चव सुद्धा कळलेली नसते.
सुरुवातीची 2-3 धिरडी ही अशीच तुटकी माटकी किंवा गोळा झालेली अशा प्रकारची असतात आणि ती तुला मिळते आणि कसला तू कर्ता पुरुष आलायस घरातला, तुला अशा पद्धतीने ती खायला घालते. गमतीने काका असे प्रसंग सांगतात. थोडक्यात म्हणजे आपल्यावर घेऊन त्या ठिकाणी ते कुठलाही प्रसंग सांगतात आणि रंगवतात. आणि म्हणजे त्यातनं आपण हेच शिकायचं आहे की वास्तविक पाहता हा रजोगुणी माणूस असा जो काही मी करता करविता आहे, माझ्याशिवाय घर चालत नाही आणि मी नसेन तर या घराचं कसं होईल, कुटुंबाचं कसं होईल, असा जो काही त्यांना प्रश्न भेडसावत असतो, तर वास्तविक पाहता आपल्या अंतःकरणातला मी करता भोगता अशा प्रकारचा हा अभिमान निघून गेला पाहिजे. यासाठी अशा प्रकारचे प्रसंग काका आवर्जून आपल्यावर घेऊन सांगत असतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने इथे त्यांनी सांगितलेलं आहे की आणि त्याची त्या रजोगुणी माणसाची विशेषत्वाने लक्षणं काय असतं, तर मुख्य लक्षणं म्हणजे मी माझं तर असतंच असतं, पण त्याचा बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण. त्याला सातत्याने खाण्यावरती त्याचं खूप लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि लक्ष केंद्रित केलेलं असल्यामुळे खाण्याचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले पाहिजेत, चमचमीत तळलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. म्हणजे रजोगुणी माणसाचा आहार भगवद्गीतेने सुद्धा 17व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे आणि तो 17व्या अध्यायात सांगत असताना रजोगुणी माणूस कशा प्रकारचा आहार घेतो, तर त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे की तो कडू, आंबट, तिखट, चमचमीत तळलेले पदार्थ, आजच्या नवीन भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर वडापाव, बटाटे वडे, त्या ठिकाणी पिझ्झा, आणखीन काय 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 ते नवीन पदार्थ असतात ते त्याला सातत्याने खावेसे वाटतात. आणि अगदी चुकून माकून त्यांनी एखाद्या वेळेस बळजबरीने उपवास केलाच तर त्याला त्या ठिकाणी मग साबुदाण्याचे वडे खावेसे वाटतात. म्हणजे सतत अन्नमय कोश जो काही आहे त्या अन्नमय कोशामध्ये तो सातत्याने अडकलेला असतो. आणि म्हणून आज हे हॉटेल पाहू दे, या हॉटेलमधले काही जिन्नस घेऊ दे, उद्या काय नाही, मागच्या वेळेस त्या हॉटेल झालं, आता आपण 2-3 दिवसांनी आणखीन दुसऱ्या हॉटेलला जाऊया. शनिवार रविवार तर खास करून मी इथे विशेषत्वाने बघितलं, पुण्यातले लोक तर हॉटेलमध्ये सुद्धा लाईन लागलेली असते, वेटिंग मध्ये माणसांना थांबावं लागतं आणि वेगवेगळ्या हॉटेलमधल्या चवी, वेगवेगळे पदार्थ हे खाण्याची त्यांची जणू काही एक स्पर्धाच सुरू झालेली असते. आणि म्हणून पहिलं हॉटेल, मग त्या नाही इथलं चांगलं नव्हतं, मग दुसरं हॉटेल, मग आणखीन 4-8 दिवसांनी तिसरं, चौथं, म्हणजे सातत्याने खाण्याविषयीच्या गप्पा. एवढंच नाही तर युट्यूबवर नवीन नवीन पदार्थ सर्च करत राहायचे, पाहत राहायचे, ते करून पाहण्याचा प्रयत्न करत राहायचा. आपणही ते खायचे आणि इतरांनाही जेवायला बोलवून त्यांना सुद्धा ते खाऊ घालायचे. अशा प्रकारच्या या आहारामध्येच हा रजोगुणी माणूस जो काही आहे तो अडकलेला असतो. आणि असा हा रजोगुणी माणसाचा आहार सातत्याने बोलण्याचा विषय त्याचा काय असतो तर खाण्याचेच विषय असतात. किंवा विहार, कपडे लत्ते सुद्धा तो कसे धारण करतो, त्याचे बरे ल्यावे, बरे नेसावे असं म्हटलंय ना, तर या संदर्भामध्ये सुद्धा अत्यंत नवीन नवीन कपडे घालावे. नवीन फॅशन काय आलेली आहे की लगेच दुकानात जाऊन त्या नवीन फॅशनचे कपडे घरात आणावे आणि घरात आणल्यावरती ते मिरवावे, स्वतःच्या देहाला सजवावं, एकच एक कपडा घालण्याचं या रजोगुणी माणसाला अत्यंत जीवावर येतं. किंबहुना बायकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवऱ्याने नवीन साडी घेतली आणि ती नवीन साडी नेसून तू आता घरातच थांब असं जर म्हटलं तर ते तिला अजिबात शक्य होत नाही. नवीन साडी नेसली घरात काय थांबायचं, कारण नसताना ती एक चक्कर बाहेर जाऊनच येते आणि नुसते बाहेर जाऊन येते नाही तर मित्रमंडळींना आपल्या ते पोशाख म्हणा, तो ड्रेस म्हणा किंवा ती साडी म्हणा, ते दाखवल्याशिवाय तिला चैन पडत नाही. आणि नुसतं दाखवायचं नाही तर त्यांच्याकडनं आपलं कौतुक सुद्धा करून घ्यायचं की अरे वा, काय मस्त साडी घेतलेली आहे, काय सुंदर रंग आहे, काय सुंदर डिझाईन आहे आणि तुला तर ती फारच खुलून दिसते वगैरे. अशा पद्धतीने लोकही जेव्हा बोलतात तेव्हा मग तिला आणखीनच मुठभर मास चढायला लागतं. अशा पद्धतीने रजोगुणी माणूस जो आहे तो कपडे लत्ते, दागदागिने याच्यामध्ये अत्यंत रममाण झालेला असतो.
त्यातच तो रंगलेला असतो. त्याला दुसरा बोलण्याचा विषय सुद्धा त्याचा तो नसतो. आणि म्हणून आज एक सेट आहे का? मग माझ्याजवळ सोन्याचा सेट आहे, पण माझ्याजवळ खड्यांचा सेट नाही, माझ्याजवळ मोत्यांचा सेट नाही. एकच एक सेट कुठे आपण प्रत्येक लग्नामध्ये घालून जायचा? प्रत्येक वेळेस कसा वेगवेगळा सेट पाहिजे. आणि नुसता सेट नाही तर वेगवेगळं सेंट सुद्धा पाहिजे. हे इतका रजोगुणी माणूस या सगळ्या गोष्टींमध्ये असा जबरदस्त अडकलेला असतो की त्यासाठी स्वतःसाठी वाटेल तेवढे कष्ट आणि वाटेल तेवढा खर्च करण्याची त्याची तयारी असते. पण इतरांना मात्र तो त्या ठिकाणी काही देण्याचा विचार मात्र त्याच्या अंतःकरणामध्ये अजिबात सुद्धा येत नाही. आणि म्हणून 11व्या ओळीमध्ये लगेच समर्थ सांगताहेत की माझं स्वतःच तर असावंच असावं, पण दुसऱ्याचेही अभिलाषावे. त्याला त्या ठिकाणी काय वाटते, आणखीन अभिलाषा कशाची असते? तर माझं जे आहे ते माझं तर राहूच द्या, पण दुसऱ्यांनी मला माझ्या वाढदिवसाला काहीतरी छान प्रेझेंट केलं पाहिजे, किंवा किंबहुना दिवाळी सणाला एखाद्या माहेरून मला काहीतरी असं अमुक तमुक अशा पद्धतीने आलं पाहिजे. अ, अशा प्रकारचं सुद्धा त्याला काय असतं, तर त्याला तशा प्रकारचं अभिलाषा त्याच्या अंतःकरणामध्ये दडलेली असते. येन केन प्रकारेण आपण छान दिसावं, सुंदर दिसावं, असं त्याला सातत्याने वाटत असतं. रजोगुणी माणसाचा हा विशेष करून असलेला स्वभाव असतो. आणि म्हणून मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर, मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण. आणि त्यामुळे तो काय करतो, तर मी किती सुंदर आहे, मी किती तरुण आहे, मला त्या ठिकाणी सगळेजण किती चाहतात, माझी किती वाहवा करतात, आणि माझ्यासारखा चतुर, माझ्यासारखा बलाढ्य तर दुसरा तिसरा कोणीच नाही. सगळ्या नातेवाईकांमध्ये मीच कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्याची त्या ठिकाणी काय खुमखुमी त्याला सातत्याने असते. आणि ती खुमखुमी तो अजिबात सुद्धा दाबू शकत नाही, तो कमी करू शकत नाही. आणि म्हणून समर्थांनी इथे म्हटलं की तो असा हा जो काही माणूस असतो तो कसा असतो, तर तो रजोगुणी असतो. पण त्या ठिकाणी स्वतःसाठी कष्ट करायची तयारी आहे, स्वतःच्या घरातल्या मुलाबाळांसाठी आणि स्वतःसाठी म्हणजे आपल्या घरदारासाठी तो अत्यंत कष्ट सुद्धा करतो, कमवतो सुद्धा, पण केवळ स्वतःसाठीच तो खर्च करतो, घरातल्यांसाठीच फक्त खर्च करतो. त्याला दान धर्म हे अजिबात सुद्धा समर्थांचं वर्णन इथे 11व्या ओळीमध्ये ते असं म्हणतात, कैचा धर्म कैचे दान, कैचा जप कैचे ध्यान. ध्यानाकडे तर मुळीच वळत नाही, जपाकडे सुद्धा मुळीच वळत नाही, धर्म दान धर्म सुद्धा त्याच्याकडनं काहीही पाळल्या जात नाही, तीर्थयात्रांची त्याला गरजच वाटत नाही. माझं सगळं काय ऑल वेल आहे चाललेलं. मग जे लोक असं देवधर्म करतात ना, ते काहीतरी मागण्यासाठी करत असतात, असा त्याचा काहीतरी एक विचित्र गैरसमज असतो. आणि त्यालाही करायची वेळ आली तरी सुद्धा तो देवाकडे जर का चुकून मागून गेलाच, तर सकाम त्यांनी काहीतरी मागण्यासाठी तो गेलेला असतो. असा हा रजोगुणी माणूस जो आहे तो फुकट अशा प्रकारचा, फुकट काय दानधर्म करायचा, कशाला काही कोणाला काय द्यायचं वगैरे अशा पद्धतीचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. आणि म्हणून पाप पुण्याचा विचार सुद्धा तो करू शकत नाही. नेणे तीर्थ नेणे व्रत नेणे अतित अभ्यागत अनाचारी मनोगत तो रजोगुण. ते म्हणतात की तीर्थयात्रांची सुद्धा त्याला गरज वाटत नाही. एखादं व्रत करावं, एखादा नियम करावा, स्वतःवरती काहीतरी संयम आणण्याचा प्रयत्न करावा, स्वतःला काहीतरी घडवावं असं त्याला अजिबात वाटत नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो तीर्थयात्राही करत नाही, व्रतही करत नाही, किंवा एखादा साधू संन्यासी किंवा अतिथी दारामध्ये आला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला ते चालत नाही, त्याच्यासाठी त्याला खर्च करावासा वाटत नाही. इतकी त्याची आणि तिच्या वर्तनाकडे प्रवृत्ती जी काही आहे ती त्या या रजोगुणी माणसाच्या अंतःकरणामध्ये असते. आणि केवळ स्वतःच धन वाढवावं एवढाच एक विचार त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. आणि तो स्वतःच धन वाढवावं, ते संचित साठा वाढवत जावा. आणि कारण काय, तो स्वतः मुळातच त्या ठिकाणी अत्यंत द्रव्यासक्त असतो. म्हणजे मी आणि माझं याच्यामध्ये गुंतलेला माणूस सुरुवातीला आपण बघितलं की तो कसा अन्नमय कोशामध्ये अडकलेला असतो. आता हा मी आणि माझ्याशिवाय त्याच्या दुसऱ्या अंतःकरणात दुसरा तिसरा विचार येत नाही, म्हणजे तो मनमय कोशात देखील अडकलेला असतो.
आणि मनोमय कोशात अडकलेला असल्यामुळे मी आणि माझं एवढंच त्याची दृष्टी त्याच्या पुढे जातच नाही. आणि म्हणून माझा देश माझा गाव किंबहुना त्या ठिकाणी ते म्हणतात की धनधान्यांचे संचित मन होय द्रव्यासक्त. मन सातत्याने पैशा अडक्यामध्येच गुंतून राहिलेलं असतं आणि पैशाचाच हिशोब सातत्याने त्याच्या अंतःकरणात की आज इतके कमवले, आज इतके बाजूला पडले, आता काय तर इतके आणखीन आता सोनं नाणं थोडंसं घेऊन ठेवावं आणि हळू करता 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 म्हणजे साठा जो काही आहे तो आपला कसा वाढत राहील याच्याच वरती त्याच आसक्ती असते आणि अत्यंत कंजूसपणे त्या ठिकाणी वागण्याची त्याची प्रवृत्ती जी काही आहे तर त्याच्याने कोणासाठी सुद्धा काहीही खर्च करण्याची तयारी नसते आणि पण स्वतःला मात्र तो त्या ठिकाणी काय समजत असतो तर अशा पद्धतीने तो स्वतःला मात्र फार आपण चतुर आहोत आणि चतुरतेने आपण कसा व्यवहार करतो अशा पद्धतीचं त्याच्या बोलण्याचा ओघ जो काही आहे तो बोलण्याचा ओघ मात्र अशा पद्धतीने असतो. आणि म्हणून दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे. दुसऱ्याशी त्याला काहीही देणं घेणं नाहीये. उलट त्याचं काय व्हायचं असेल ते होऊ देत. त्याचं दिवाळं निघालं तरी काही हरकत नाही. पण माझं मात्र सगळं ऐश्वर्य टिकून राहावं. कधी सुद्धा ते नाहीसं होऊ नये. अशाच प्रकारची त्याची भावना जी काही आहे ती अशा प्रकारची भावना असते आणि अशी भावना जी काही आहे तर याला रजोगुण असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की असा हा रजोगुणाने इतका आतून बाहेरून सगळ्या दृष्टीने कसा तो झालेला असतो तर पूर्णपणे. आणि 16व्या आणि 17व्या ओळीमध्ये तर समर्थ त्या ठिकाणी की स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करायची तयारी असते पण दुसऱ्याचं जर का काही वैभव वाढलं, दुसऱ्याचा नावलौकिक वाढला, दुसऱ्याची कीर्ती वाढली, दुसऱ्या जवळची गाडी आपल्या गाडीपेक्षा जास्त चांगली आहे आणि जास्ती किंमत देऊन आणलेली आहे असं जर का त्याला जाणवलं तर लगेच त्याच्या अंतःकरणामध्ये कपट आणि मत्सर जो काही आहे तो त्याच्या अंतःकरणात निर्माण होतो. रजोगुणी माणूस जो असतो त्या विकार त्याच्या अंतःकरणात वेगवेगळे विकार जे आहे काम क्रोध मोह मद मत्सर हे विकार जे काही आहेत हे विकार निर्माण व्हायला काही सुद्धा वेळ लागत नाही किंबहुना त्या विकारांनी तो ग्रस्तच असतो आणि म्हणूनच त्याच्या अंतःकरणामध्ये काय असतं तर कपट आणि मत्सर अशा पद्धतीने असतो. मग दुसऱ्याशी वागताना तो काही डावपेच सुद्धा करण्याची योजना सुद्धा तो आखत असतो आणि दुसऱ्यांचा कसा त्या ठिकाणी वैभव कसं कमी होईल किंवा दुसऱ्यांना कशा पद्धतीने कमी मिळेल आणि आपलं वर्चस्व कसं सातत्याने वर राहील याचाही विचार त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. मग 16 आणि 17 ओवींमध्ये अशा पद्धतीने त्यांनी की तो केवळ स्वतःपुरतच नाही तर दुसऱ्याचं सुद्धा काय होऊ दे तर नुकसान होऊ दे किंवा दुसऱ्याचं दिवाळं निघू दे किंवा दुसरा माझ्यापेक्षा वरचढ होता उपयोगाचं नाही असा सुद्धा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये येऊन जातो. आता ह्या प्रत्येक गोष्टी माझ्या अंतःकरणामध्ये मला हे असं वाटतंय का असं थोडं जरी माझ्या मनात कधीतरी एखाद्या विषयी जर का आलं असेल तर आपण आपलं लक्षात घ्यायचंय की अरे माझ्या मधला हा रजोगुण अशा पद्धतीने वाढलेला आहे की एखाद्या व्यक्तीला काय खूप नावलौकिक मिळतो आहे, खूप तिचे वाहवा होते आहे आणि माझी त्या मानाने वाहवा कमी आहे. मला त्या मानाने प्रवचन खूप कमी मिळत आहेत आणि इतर व्यक्तींना मात्र प्रवचन खूप चांगली मिळत आहेत. तिची वाहवा सुद्धा होते आहे. तिला असं जर का माझ्या मनात येत असेल तर मला लक्षात घेतलं पाहिजे की पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने मत्सर दडून राहिलेला आहे आणि मी कोणाचं तरी मत्सर करते आहे. आणि म्हणून या सगळ्या विकारांपासून मला कशी सुटका करून घेता येईल आणि तो रजोगुण आतल्या हात आम्हाला जाळत असतो, आतल्या हात आम्हाला फणफणायला लावतो, आतल्या हात आम्हाला धुसफुसायला लावतो आणि असा माणूस शांत असू शकेल का हो? कधीही शांत असू शकत नाही. जो आतल्या आत कोणावर तरी मत्सर करतो आहे, तिरस्कार करतो आहे, कोणाला तरी कमी लेखतो आहे, अशा पद्धतीने जर का एखाद्याच्या रजोगुणी माणसाच्या अंतःकरणात असा विचार असेल तर ती व्यक्ती कधीही सुद्धा शांत राहू शकत नाही आणि म्हणून त्याला शांत न राहिल्याचा परिणाम म्हणून त्याला सुखही प्राप्त होत नाही. कारण पुन्हा भगवद्गीता आम्हाला सांगते अशांतस्य कुतः सुखम. अशांत माणसाला कधीही सुद्धा त्या ठिकाणी सुख मिळू शकत नाही. 20 आणि 21व्या ओवीमध्ये सुद्धा समर्थांनी
सांगितलेलं आहे की हा रजोगुणी माणूस किती झटपट्या, खटपट्या आणि कशा पद्धतीने धडपड करणारा असतो. कुठे काय कशा पद्धतीने काही सवलती मिळत आहेत याच्याकडे त्याचं बारीक लक्ष असतं आणि याच्याकडे बारीक लक्ष ठेवून तो त्या ठिकाणी काय करत असतो तर खटपट करत असतो की अरे या सवलतींचा लाभ मला करून घेता आला पाहिजे. अरे हे अशा प्रकारची खटपट मला करता आली पाहिजे. तर जिथे जिथे जशा ज्या ज्या पद्धतीने आपला फायदा होईल याच्यासाठी तो टपलेला असतो आणि असा टपलेला राहून तो सातत्याने तशाच पद्धतीचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये असतो आणि ते सगळं काही करत असतानाच जर का एखादं संकट आलं तर अत्यंत भयभीत सुद्धा तो होतो आणि भयभीत होऊन आता कसं होईल, या संसाराचं कसं होईल, माझं कसं होईल, याची त्याला सतत काळजी लागून राहिलेली असते. ती खंत त्याला सातत्याने जाचत असते आणि त्याला भीती वाटत असते. मागची सुद्धा काही प्रसंग त्याला आठवतात आणि ते मागचे संकट, मागचा आघात त्या ठिकाणी आठवून तो काय करत असतो तर त्यातून त्याला पुन्हा पुन्हा वाईट त्यातनं वाटत असतं. सातत्याने हा रजोगुणी माणूस कधीही स्वस्थ बसू शकत नाही, कधीही शांत असू शकत नाही आणि पुढच्या काही ओव्यांमध्ये तर समर्थांनी बहार करून टाकलेली आहे आणि ते म्हणत आहेत की 24, 25, 26, 27 वगैरे या ओव्यांमध्ये की त्याला कशा कशाची ओढ असते, कशा कशाची आवड त्याच्या अंतःकरणामध्ये असते. तर समर्थ असं म्हणतात की सातत्याने मनोरंजनात्मक असलेल्या गोष्टी ज्या काही आहेत ते त्याच्या चित्तामध्ये ठसलेल्या असतात आणि म्हणून तो नाना खेळ जे काही आहेत ते खेळ पाहावे, खेळ खेळावे, नाटकं पाहावी, संगीत ऐकावं, संगीताच्या कार्यक्रमांना जावं, चित्रपटांना जावं, एखादी कला जी काही आहे भरलेलं असेल, ज्याला काय म्हणतात कलेचं प्रदर्शन भरलेलं असेल तिथे जावं, तिथे आपल्याला काय मिळतंय का पाहायला ते पाहावं, टिंगल-टवाळी करावी, निंदा करावी, उणी-धुणी काढावी, हास्य आणि विनोदामध्ये गुंतून राहावं. हे सगळं काही असं स्वतः भोवतीचं जग सुद्धा तो तशीच माणसं गोळा करतो. रजोगुणी माणूस रजोगुणी माणसांच्या संगतीत राहतो आणि आणखीन आणखीन त्याचा रजोगुण त्या पद्धतीने वाढत राहतो. त्याला सतत पैसेवाला जर का व्यक्ती असेल तर त्याला असं वाटत राहतं की अरे भारतातलं मी काश्मीर पाहिलं, दक्षिण भारत पाहिलं, दार्जिलिंग पाहिलं, काय उत्तर भारतामध्ये पण जाऊन आलो, महाबळेश्वर सारखी थंड ठिकाणं सुद्धा मी पाहिली. आता मला आता एवढं केवळ भारत पाहून चालत नाही, तर आता मला सिंगापूरलाही पण गेलं पाहिजे, थायलंड, मलेशिया या भागामध्ये सुद्धा जाऊन तिथलं सौंदर्य, तिथली दिव्य भव्य असलेलं सगळे जे काही हे असतील, गोष्टी असतील, तर त्या गोष्टी सुद्धा मला पाहिल्या पाहिजे. मग 2 वर्षांनी काय तर एका वर्षी अशा पद्धतीने सिंगापूर, थायलंड, मलेशिया वगैरे जातो. मग आणखीन 2 वर्ष जाऊ देतो. पुन्हा पैसा अडका जमला, की पुन्हा आणखीन तो मग अमेरिकेचा टूर करतो. मग काय मागच्या वेळेस आपण वीणा ट्रॅव्हल्सनी गेलो होतो, टूर्सनी गेलो होतो. यावेळेस आपण केसरी टूर्सनी जाऊया. असे वेगवेगळे परदेशामध्ये हिंडत राहावं. म्हणजे देवधर्म करावा त्याला वाटतच नाही, की देवासाठी काही पैसा खर्च करावा असं त्याला अजिबात वाटत नाही. पण सातत्याने मात्र 24 ते 28 पर्यंतच्या ओव्यांमध्ये तो कसा स्वतःसाठीच कशा पद्धतीचा खर्च करायला केवढा तयार असतो आणि म्हणजे सर्वसामान्य प्रापंचिक माणसं जी काही आहेत ती अशा पद्धतीने रजोगुणामध्ये फार जबरदस्त अडकलेली असतात. त्यांची वृत्ती सुद्धा, बोलण्याचा विषय सुद्धा त्यांचा मी आणि माझं असाच असतो. एखादी समोर व्यक्ती भेटली आणि ती जर का आपल्या पती-पत्नींविषयी काही सांगायला लागली किंवा आपल्या नातवंडाविषयी काही सांगायला लागली, तर ही लगेचच आपल्या नातवाचं किंवा आपल्या नातीचं कौतुक करायला सरसावते. तिचं बोलणं सुद्धा पूर्ण ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये अशी रजोगुणी व्यक्ती नसते, की तिचं बोलणं अर्धवट टाकून मग आपल्या नातवाचं कसं आहे, काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने त्याची हुशारी, त्याचं गुण जे काही आहेत ते गुण सांगायला ती जणू काही चढाओढच त्यांच्यामध्ये लागलेली असते. त्याचं बोलणं अशा पद्धतीने आणि सातत्याने अत्यंत चंचल वृत्तीचा हा रजोगुणी माणूस असतो. घटकेत एक तर घटकेत दुसरं अशा पद्धतीने तो सतत काय तर वावरत असतो. हा रजोगुण कशा पद्धतीने कमी करावा
साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा त्याला निर्णय लवकर घेता येत नाही, कारण हा चंचल वृत्तीचा असतो. चंचल वृत्तीचा असल्यामुळे त्याला व्यवहारातले निर्णय सुद्धा काय करता येत नाहीत, तर ठामपणे पटकन अशा घेता येत नाही की नेमकी भाजी कोणती करावी, स्वयंपाक काय करावा. वास्तविक पाहता स्वयंपाक करायला अर्धा एक तास लागतो, पण निर्णय करायला आज काय करायचं संध्याकाळच्या जेवणामध्ये, यालाच चर्चा चाललेल्या असतात. आणि त्याच्यावरती मग केव्हा तरी निर्णय होतो आणि तो निर्णय होऊन मग तशा प्रकारची अंमलबजावणी होते. तर एक दिवस परमपूज्य डॉक्टर काकांना अशाच पद्धतीने मी प्रश्न विचारला की काका, कधी कधी ना परमार्थामध्ये सुद्धा प्रवचनाचे जेव्हा बोलवणं येतात तेव्हा सुद्धा असं होतं की हा विषय घ्यावा का तो विषय घ्यावा, की हा विषय तिथे मांडणं ठीक राहील का आणखीन दुसरा विषय मांडणं तिथे ठीक राहील, कोणता विषय घ्यावा, असं कधी कधी मनाला द्वंद्वात्मक परिस्थिती निर्माण होते. मी म्हटलं अशी का निर्माण होते काका. त्यावेळेस काकांनी सांगितलं की जो रजोगुण आहे ना, तो रजोगुण अशा पद्धतीने लवकर निर्णय घेऊ देत नाही, आणि म्हणून हे घ्यावं का ते घ्यावं. म्हणजे संसारातच असं होतं असं नाही, तर या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेव्हा रजोगुण व्यक्ती शिरते तेव्हा मात्र तिच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने की हा विषय घ्यावा का तो विषय घ्यावा, निर्णयच लवकर करता येत नाही. आणि काका म्हणाले की तो निर्णय का करता येत नाही, तर रजोगुणाचा तो प्रभाव असतो, म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेता येत नाही. मग मी म्हंटल की मग असा रजोगुण कमी करण्यासाठी काय करावं. काकांनी त्याच्यावरती फार छान उपाय सांगितला. काका असं म्हणाले की रजोगुण कमी करण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रजोगुणी आहार कमीत कमी घ्यावा. की आता भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायात रजोगुणी आहार काय आहे, सत्वगुणी आहार काय आहे, तमगुणी आहार काय आहे, हे अगदी विस्तृत पद्धतीने दिलेलं आहे. आणि म्हणून त्या हे आपण आपल्याकडे बघा, तेलकट तुपकट भजी वडी वगैरे कशी असतात की केव्हा तरी सणावाराला असतात, ती नेहमी नेहमी नसतात, कारण तो रजोगुणी आहार आहे. तेलकट तुपकट खाणं हा जो काही आहे हा रजोगुणी आहार आहे. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा आपल्या संस्कृतीने अशा पद्धतीने की सणावारालाच ते करावं. आता म्हणजे आपल्याजवळ एवढी सुबत्ता झालेली आहे सगळ्या गोष्टीची की मनात आलं तेव्हा आम्ही वाटेल ते पदार्थ करून खाऊ शकतो. आणि म्हणून आपला रजोगुण जो आहे तो कमी होत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट, रजोगुणी आहार कमीत कमी करता आला पाहिजे. रजोगुणी माणसांची संगत सुद्धा कमीत कमी करता आली पाहिजे. आपल्याला ओळखता आली पाहिजे की अरे हा माणूस रजोगुणी आहे बरं का, मी आणि माझं सातत्याने याचं काय बोलणं चाललेलं असतं, तर मी आणि माझं याच्यावरून आपल्याला ओळखता येतं की ही व्यक्ती कशी आहे, ही रजोगुणी आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीच्या संगतीत न राहता मग सत्वगुणी माणसाच्या संगतीत मला राहता आलं पाहिजे. त्यासाठी मला सत्वगुणाची लक्षणं सुद्धा जाणून घेता आली पाहिजे, माझ्यामधली पण आणि इतरांमधली पण. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की रजोगुणी दृश्य कमीत कमी पाहता आली पाहिजे, किंबहुना ती न पाहणं हेच आध्यात्मिक दृष्ट्या आध्यात्मिक माणसाला प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. परमपूज्य काकांनी तर एक दिवस गडावरती बोलता बोलता मी म्हणे आशीर्वादच देऊन टाकतो. काय आशीर्वाद देऊन टाकतो की टीव्ही सिरियल आणि त्यातल्या त्यात कौटुंबिक सिरियल पाहणाऱ्याला कधी सुद्धा मोक्ष प्राप्त होणार नाही, हा माझा कौटुंबिक सिरियल पाहणाऱ्यांसाठी आशीर्वाद आहे, असं काका स्पष्टपणे गडावरती एक दिवस म्हणाले होते. आणि म्हणून रजगुणी मासिक कमी वाचणं नव्हे, बंदच करणं. आणि मग म्हणजे उदाहरणार्थ गृहशोभा आहे, मनोरमा आहे, मग दिवाळी अंक आहे, आता हे सगळे जे काही असतात ना, हे काय तर रजोगुणी त्या ठिकाणी वाचन त्याच्यामध्ये दडलेलं असतं. कथा कादंबऱ्या या सुद्धा हळूहळू करता 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 कमी होऊन बंद झाल्या पाहिजेत. आणि मग म्हणाले की त्या ठिकाणी प्रापंचिक सिरियल कौटुंबिक सिरियल सुद्धा पाहता उपयोगाचं नाही. म्हणजे दृश्य पदार्थ जो काही आहे तर दृश्य पदार्थ हा सुद्धा पाहण्याचा विषय सुद्धा आमचा सत्वगुणच असला पाहिजे. म्हणून सत्वगुणी मालिका पाहिल्या, ज्ञानेश्वर माऊलींची मालिका आहे, शंकराचार्यांची मालिका आहे, आणखीन काय वेगवेगळ्या संतांविषयीच्या मालिका हल्ली निघालेल्या आहेत, तर त्या मालिका पाहायला काही हरकत नाही. किंबहुना टीव्ही वरती काय किंवा मोबाईल वरती तर हल्ली परमार्थ इतके सुंदर सुंदर प्रवचन आपल्याला ऐकायला मिळू शकतात
की त्या प्रवचनांमध्ये आपला कसा वेळ जातो आणि आपला कसा सत्वगुण वाढीस लागतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही, इतकं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा रजोगुणी माणूस आणखीन त्याची लक्षणं सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की 30, 32, 33 आणि 34 या ओव्यांमध्ये की तो सातत्याने कसा असतो, तर त्याला देवा कारणे लाजाळू, उदारा लागे कष्टाळू. म्हणजे आता या चारही या ओव्यांचा थोडक्यात आशय जर का आपण बघितला तर तो देव धर्म करण्याला अत्यंत लाजाळू असतो. देव दर्शनाला जाण्याची सुद्धा त्याला लाज वाटत असते. किंबहुना त्याला त्या ठिकाणी उदारा लागी कष्टाळू, पोटासाठी अपार कष्ट करतो, प्रपंचाविषयी अत्यंत कष्ट करतो, पण देवाधर्मासाठी त्याला पैसा खर्च करणं अत्यंत काय येतं तर जीवावर येतं, किंबहुना ते करतच नाही. शृंगारिक गोष्टी त्याला अतिशय आवडतात, पण भक्ती वैराग्य त्याला अजिबात सुद्धा आवडत नाही, ते नकोसं वाटतं. आणि पुढे आणखीन म्हटलंय, नेणोनिया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा. तर परमात्म्याला तो अजिबात सुद्धा व्यापक अखंड अद्वैत रूप असलेल्या अशा परमात्म्याशी, ब्रह्मतत्वाशी ओळख करणं तर फार बाजूला राहिलं, पण दृश्यातल्याच जगताविषयी नामरूपात्मक असलेल्या पदार्थांविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये जबरदस्त अशा प्रकारची आसक्ती भरून राहिलेली असते. आणि म्हणून असा हा रजोगुण माणूस त्या ठिकाणी हा केवळ आणि केवळ संसारात गुंतल्याचा परिणाम म्हणून त्याला सातत्याने दुःख आणि दुःखच भोगावं लागतं. कारण मुळात संसाराचं सुख, संसाराचं स्वरूपच कसं आहे, तर संसार मुळीच नासा का, विवेक करावं नेटका, असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. मुळीच नास का आहे, दुःखरूपच आहे, या प्रपंचाचं स्वरूपच अशा प्रकारचं आहे. आणि रजोगुणी माणसाला मात्र त्यातनं कधीच सुटावसं वाटत नाही, आणि कधीतरी त्याला सुटावसं वाटलं तर त्याच्यासाठी उपाय सुद्धा समर्थांनी सांगून दिलेला आहे याच्यामध्ये, या रजोगुण नावाच्या समासामध्ये. आणि ते उपाय सांगत असताना समर्थ असं म्हणतात 36, 37, 38 आणि 39 याच्यामध्ये की जर का कधी काळी त्याला अशा पद्धतीने या रजोगुणातनं सुटावसं वाटलं, हा सांसारिक या प्रपंचामध्ये गुंतलेली जी वासना आहे, तर ही वासना जर का हळूहळू कमी करावीशी वाटली तर उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे. सातत्याने समर्थ आपल्याला सांगताहेत की या रजोगुणामध्ये पुनरावृत्ती आहे, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं हे जर का हळूहळू का होईना पण टाळायचं असेल, आणि हे टाळण्यासाठी मग हळूहळू भगवत भक्तीचा आधार जो काही आहे तो आधार आम्हाला घेता आला पाहिजे. आणि जसजशी भगवत भक्ती आम्ही करत राहू तशी तशी, जरी आमच्या अंतःकरणात विरक्ती किंवा वैराग्य निर्माण झालेलं नसेल, तरी जशी जशी आम्ही भक्ती करू तसं तसं वैराग्य आमच्या अंतःकरणात निर्माण होईल. आणि आपल्या कल्याणासाठी, आपल्या हितासाठी आपण सातत्याने शरीर, वाणी, चित्त यांनी सतत काय करत राहावं, काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने. काय केलं पाहिजे तर शरीर, वाणी आणि चित्त, मन हे जे काही आहे, हे काही नामसाधना असेल, काही ध्यान साधना असेल, काही भगवंताचं अनुसंधान असेल, काही तीर्थयात्रा असतील, अशा प्रकारच्या या गोष्टींमध्ये आपल्या स्वतःला झोकून द्यावं आणि ते सगळं काही ईश्वर अर्पण भूमिकेतून करावं. आणि असं जर का ईश्वर अर्पण भूमिकेतून जर का केलं तर हळूहळू अंतःकरण जे आहे ते ज्या प्रपंचाच्या आसक्तीने गुंतलेला आहे तिथे हळूहळू भक्ती निर्माण होईल. आणि मग त्यासाठी यथानुशक्ती दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे. भुकेलेला अन्न देता आलं पाहिजे. कारण आम्ही आमच्या बरोबर काहीच घेऊन जाणार नाहीये बरं का, सगळं आम्हाला इथेच सोडून जावं लागणार आहे. म्हणून लवकरात लवकर एक त्या ठिकाणी कवी असं म्हणतो की किती अन्न दिले भुकेल्या जीवास, किती पाजिले पाणी तू तानुल्यास, किती वेळ दिला प्रभू चिंतनाला, अंती विचारील प्रभू तो तुम्हाला. फक्त प्रभू तुम्हाला अंती एवढंच विचारणार आहे, काही विचारणार नाही की बाबा तुझा बँक बॅलन्स किती आहे, तुझ्याजवळ किती गाड्या आहेत, त्या ठिकाणी तुझे किती बंगले आहेत वगैरे, काही एक विचारणार नाही. फक्त एकच विचारेल सरते शेवटी की किती अन्न दिले केल्या जीवास आणि किती पाजिले पाणी तू ताणल्यास. ताणलेल्या माणसाला किती पाणी दिलंस, अन्न भुकेलेल्या माणसाला किती त्याची गरज भागवलीस,
आणि किती वेळ दिला प्रभुचिंतनाला. प्रभुचिंतनाला तू किती वेळ दिलेला आहे. बस याच गोष्टी भगवंत आपल्याला सरते शेवटी विचारणार आहे. सगळं काही इथेच ठेवून जायचं आहे. आणि म्हणून हा रजोगुण कमी करण्यासाठी अशा पद्धतीने सत्वगुण वाढीस लागावा, यासाठी आपण सातत्याने खरं पाहिलं असता केवळ जगाच्या निर्मितीपासून नाशापर्यंत एक परमेश्वराचाच खेळ आहे. आणि याच्यामध्ये हा मायेचा पसाराच जो आम्हाला अनुभवायला येतोय, त्या मायेच्या पसाऱ्यामुळे आम्ही त्याच्यात अडकून बसलेलो आहोत. पण मग आम्हाला परमेश्वराविषयीचा भाव अंतःकरणात स्थिर करता यावा, यासाठी या मायेला बाजूला सारता आलं पाहिजे. आणि त्यासाठी या रजोगुणाला ओळखलं पाहिजे. आणि या रजोगुण कमीत कमी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने समर्थ इथे सांगतायत की ऐसा सब रजोगुण संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तू जाण पारमार्थिक. आता शुद्ध सत्वगुण कसा असतो किंवा शुद्ध असलेला रजोगुण कशा पद्धतीचा असतो, त्याचाही विचार या ठिकाणी समर्थ आम्हाला सांगणार आहेत. आणि त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. जे हळूहळू रजोगुण जो आहे तो ईश्वर भजनाकडे जेव्हा वळतो, तेव्हा तो शुद्ध रजोगुण किंवा सत्वगुणाकडे हळूहळू वाटचाल करायला लागतो. आणि तशी वाटचाल सातत्याने प्रत्येक माणसाची व्हावी, अशी समर्थांची इच्छा आहे. आणि या जन्माचं सार्थक व्हावं, यासाठी आता पुढच्या वेळेस आपण थोडक्यामध्ये तमगुण तर फार विचार करण्याची आवश्यकताच नाही. जे अशा पद्धतीने दासबोधाच्या वाचनाला लागलेल्या, अभ्यासाला लागलेल्या, चिंतनाला लागलेले आहेत आणि सातत्याने चिंतन ऐकताहेत, त्यांच्यामध्ये तमगुण असणं शक्यच नाही आहे. पण थोडक्यामध्ये तमगुणाची लक्षणं सुद्धा अगदी 10-15 मिनिटांमध्ये पाहूया. आणि पुढच्या वेळेस सत्वगुणाचा विचार मात्र अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करूया. झालेलं चिंतन समर्थ चरणी, डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.